नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 20. एक चिंतन संकलन भाग 20. महाराज उपस्थितांना म्हणतात, तुमचे काही प्रश्न आहेत काय? तुमचे काही प्रश्न आहेत का? अर्थात ते विचारले पाहिजेत असं काही नाही. केवळ स्वस्थ बसलात तरी चालेल. केवळ स्वस्थ बसलात तरी चालेल. केवळ असणे हे खूपच महत्वाचे आहे. त्याचं एकदा महत्व कळलं तर काहीच विचारायची जरुरी नाही, काही करण्याची पण जरुरी नाही. अशा प्रकारच्या सत्कृत दर्शनी आळशीपणाने वेळ घालवण्याला भारतात खूपच महत्व आहे. यामुळे थोडा वेळ तरी पुढे काय हा प्रश्न राहत नाही व ही चिंता राहत नाही. आणि या मौनात्मक काहीतरी होते, काहीतरी ऐकू येते जे अतिशय सूक्ष्म असते. त्याचा उद्देश इतकाच असतो की सत्यानुभूतीसाठी आपले मन योग्य अवस्थेत जावे. प्रश्न: आम्ही चिंतामुक्त कसे व्हावे? आम्ही चिंतामुक्त कसे व्हावे? महाराज म्हणतात, तुम्ही चिंतेची चिंता करू नका. तुम्ही चिंतेची चिंता करू नका. केवळ असा, केवळ आपल्या असणेपणाला चिटकून असा. स्वस्थ होण्याचा प्रयत्न पण करू नका, नाहीतर स्वस्थ होणे हेच मुळात कठीण होईल. तात्पर्य, स्वस्थ होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. स्वस्थ होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. फक्त आपल्या असणेपणाकडे लक्ष ठेवा. आपण आहोत याचीच जाणीव ठेवा आणि त्या जाणीवेतच राहा. होय, मी आहे, मग आता पुढे काय असे पण म्हणू नका. होय, मी आहे, मग आता पुढे काय असे पण म्हणू नका. मी आहे या जाणीवेत पुढे मागे काहीही नाही. त्यामुळे आता पुढे काय असा व्यर्थ प्रश्न विचारू नका. कारण मी आहे या जाणीवेत पुढे मागे असे काही नाही. मी आहे ही कालातीत अशी अवस्था आहे. तुम्ही मुळात जसे आहात तसेच आहात, म्हणजे कालातीतपणे आहातच आहात. पण हे जाणल्याशिवाय, म्हणजे इकडे लक्ष असल्याशिवाय काही चालणार नाही का? याचा काय फायदा होईल असे जर तुम्ही विचारत असाल तर तुमचे भिक्षापात्र शुद्ध सोन्याचे असेल. तुमचे भिक्षापात्र शुद्ध सोन्याचे असेल, पण तुम्हाला जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही दारोदार भीक मागत भटकतच राहणार. तोपर्यंत तुम्ही दारोदार भीक मागत भटकतच राहणार. तुम्हाला आपले आंतरिक मोल कळाले पाहिजे. तुम्हाला आपले आंतरिक मोल कळाले पाहिजे. त्यामुळे इच्छा आणि भीतीचा मग प्रश्नच येणार नाही. प्रश्न असा विचारला गेला, मी स्वतःला जाणले तर मला इच्छा भीती राहणार नाहीत का? यावर महाराज म्हणाले, नवी ज्ञानदृष्टी आली तरी काही काळ मनाच्या सवयी ह्या चालूच राहतील. ज्ञान भूतकाळातून आलेल्या इच्छा व अज्ञात भविष्यात काय होईल कसे होईल ही भीतीची सवय काही काळ तशीच राहील. पण एकदा का हे कळले की ह्या मनाच्या सवयी आहेत, साक्षीच्या नाहीत, तेव्हा तुम्ही आपोआप त्याच्या पलीकडे जाल. तुमच्या स्वतःबद्दल आणि इतराबद्दल अनेक कल्पना आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला तुमचे स्वरूप अस्पष्टपणे दिसते आणि दुसऱ्यांचे पण स्वरूप हे अर्थात अस्पष्टपणे दिसते. हे दुखे दूर करा, म्हणजे तुम्ही मुळात जसे आहात तसेच स्वतःला जाणण्यासाठी सर्व कल्पना सांडा आणि त्याचप्रमाणे इतरांनाही जाणण्यासाठी त्यांच्या बाबतीत केलेल्या सर्व कल्पना सांडा.
आणि तुम्ही सध्या दोघेही एकमेकांना खरे पाहत नसून आपल्या आपल्या कल्पनेनुसार एक दुसऱ्याला पाहत आहात हे लक्षात ठेवा. इतर सर्व चवी दूर केल्याशिवाय शुद्ध पाण्याची चव कळणारच नाही तसे हे आहे. इतर सर्व चवी दूर केल्याशिवाय शुद्ध पाण्याची चव कळणारच नाही तसे हे आहे. तुम्हाला परिचित गोष्टीं चिटकून राहण्यातच सुरक्षितता वाटते. तुम्हाला परिचित गोष्टीत चिकटून राहण्यातच सुरक्षितता वाटते, पण यामुळे नव्याचा शोध लागणार नाही. यासाठी तुम्हाला बंडच पुकारावे लागेल, तेव्हाच मार्ग दिसेल. हे एक उघड गुपित आहे. प्रश्न: मी हे सगळे शिकायला तयार आहे. त्यावर महाराज म्हणाले, नुसते शब्द शिकणे पुरेसे नाही. नुसते शब्द शिकणे पुरेसे नाही. आपणच अस्तित्व, प्रेम, आनंद याचे निर्वैयक्तिक असे केंद्र आहात असा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय केवळ शब्द ज्ञान हे व्यर्थ आहे. यावर प्रश्न: मग मी काय करावे? महाराज उत्तर देतात, काय? केवळ असा. महाराज उत्तर देतात, केवळ असा. रोज पुरेसा वेळ स्वस्थ राहा. रोज पुरेसा वेळ स्वस्थ राहा. कल्पनांनी वाढलेल्या व वेढलेल्या व्यक्तित्वाकडून काही काळ दूर व्हा. कल्पनांनी वाढलेल्या आणि वेढलेल्या व्यक्तित्वाकडून थोडे पलीकडे जा. कसे ते मात्र विचारू नका. कसे ते मात्र विचारू नका. त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. कळकळ आणि चिकाटी असेल तर मात्र हे शक्य होईल आणि अपयश येणार नाही. कळकळीला, तळमळीला फार फार महत्व आहे. आपल्या व्यक्तिभावाचा आता खूपच अतिरेक म्हणजे अतिरेक झाला आहे हे तुम्हाला स्पष्टतेने कळले पाहिजे. आपण स्वतःला जे स्मृतीच्या आणि सवयीच्या गाठोड्यात हरवून बसलो आहे, म्हणजे गाठोड्याशीच स्वतःला विनाकारण एकरूप मानले आहे, त्यापासून मोकळे होण्याची निकळ कळकळ तुम्हाला वाटायला हवी. गाठोडे म्हणजेच मी आणि मी म्हणजेच गाठोडे हे लक्षात येताच केवळ ती एक समज, एक नवीन ज्ञानदृष्टी सतत म्हणजे प्रत्येक क्षणाला सतत तुम्हाला जागी ठेवावी लागेल. यालाच जे कृष्णमूर्ती थिंकर अँड थॉट आर वन असे म्हणतात, म्हणजेच थिंकर इज द थॉट. पण हे आपण जाणत नाही व आपण नेहमी थिंकरला थॉट पासून वेगळा आणि स्वतंत्र मानतो. पण एकदा का थिंकर अँड थॉट आर वन म्हणजे थिंकर इज द थॉट ही नवी ज्ञानदृष्टी येताच सर्व संशय विरून जातात आणि अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टीला सतत विरोध करणे हेच खरे यशाचे रहस्य होय. हेच खरे यशाचे रहस्य होय. आपण असण्याच्या जाणीवेमुळेच आपण कोण किंवा आपण कोण नाही हे कळेल. तसे हे फार सोपे आहे. याकरता नेहमी स्वतःपाशीच राहा. यातच सर्व आशीर्वाद आणि यातच सर्व कृपा तुम्हाला प्राप्त होईल. निरीक्षणाचे केंद्र बना. मी आहे किंवा असलेपणाची शुद्ध जाणीव हे एक लहानसे बीज आहे. हेच नैसर्गिकपणे सहज काही प्रयत्न न करता अंकुरेल आणि त्याचे रूपांतर आत्मज्ञानाच्या महावृक्षात विकसित होईल. सुरुवातीपासूनच जे तुमचे असेल तेच अखेरपर्यंत तुमचे राहील. हे निश्चिंत ओळखा. सुरुवातीपासूनच जे तुमचे असेल तेच अखेरपर्यंत तुमचेच राहील. फक्त स्मृती आणि कल्पना सांडा, कारण त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला मार्ग व साधनांची माहिती जरी नसली तरी
केवळ शांत राहा, अंतर्मुख व्हा, मग आतून मार्गदर्शन निश्चित मिळेल. आता पुढचे पाऊल काय हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणारच नाही. कदाचित तुम्ही पुढचे पाऊल टाकणार पण नाही, हा भाग वेगळा. महत्वाचे जे आहे ते बाहेरून कधीच मिळत नाही. ऐकलेले किंवा वाचलेले शब्द तुमच्या मनात फक्त प्रतिमाच निर्माण करतात. पण तुम्ही म्हणजे काही वैयक्तिक स्वतंत्र असे नाही, मानसिक प्रतिमा पण नाही, तर तुम्ही या प्रतिमा मागची दर्शक शक्ती आहात, क्रिया शक्ती आहात. प्रश्न म्हणजे मी आत्मकेंद्रित व्हावे, इतर लोकांमध्ये अजिबात रस घ्यायला नको असे आपणास म्हणायचे आहे काय? महाराज यावर उत्तर दिले, खरे पाहता तुम्हाला इतर व्यक्तीमध्ये एवढा रस नसतो जितका रस स्वतःच्या प्रतिमेच्या संवर्धनात असतो. इतर व्यक्ती त्यांच्या मनात तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा किती उजळ आहे, किती उंचावली आहे, यातच तुम्हाला रस असतो. तुमचे कुटुंब, तुमची जमात, तुमचा देश, तुमचा वंश वगैरे वगैरे अशा प्रकारच्या नामरूपाची आसक्ती हा एक स्वार्थच आहे. पण जो देह मनाच्या पार आहे तो असा स्वार्थी असू शकत नाही. प्रत्येकाचे हित त्याचे स्वतःचेच असते. स्वार्थी असणे म्हणजे समष्टीच्या विरुद्ध जाऊन व्यक्तिगत अभिलाषाच्या पूर्तीची हाव धरणे होय. नामरूपाने आम्ही भिन्न असू पण वेगळे नाहीत. मुळात आम्ही एक रूपच आहोत. स्वार्थाचे केंद्र नाहीसे होताच सुखाची इच्छा आणि दुःखाची भीती दोन्ही संपतात. मग सुखी होण्यात पण गोडी वाटत नाही. प्रत्येक क्षणी, आता या क्षणी सुद्धा जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते. ते कितीही दुःखकारक, वाईट, तीव्र, अर्थशून्य असले तरी भविष्याचा विचार करता ते चांगलेच ठरू शकते. प्रश्न म्हणजे प्रत्येक जण आपल्याच पापाचे फळ भोगतो असे म्हणा. यावर महाराज म्हणाले, प्रत्येकाच्या स्वतःबद्दलच्या समजुतीप्रमाणे आणि इतर लोकांच्या समजुतीप्रमाणेच दुःख भोगतो. तुम्ही मानव जातीशी एकरूप असाल तर मानव जातच दुःख भोगते आहे, तुम्ही नाही. तुम्ही मानव जातीशी एकरूप असाल तर मानव जातच दुःख भोगते, तुम्ही नाही. त्यात वैयक्तिक दुःखाचा संबंधच येत नाही. माझी स्वतःबद्दलची समजूत जेवढी अधिक संकुचित तेवढ्या इच्छा आणि भीतीजनित दुःख अधिक तीव्र असू शकते. साधक प्रश्न दुःख शुद्धी करणारे आहेत, उदात्त बनवणारे आहेत असा ख्रिस्त धर्म मानतो. दुःख हे शुद्धी करणारे आहे, उदात्त बनविणारे आहे असा ख्रिस्ती धर्म मानतो. मात्र हिंदू धर्माला दुःखाची नावडच दिसते. यावर श्री महाराज म्हणतात, ख्रिस्ती धर्म म्हणजे शब्द रचनेचीच निव्वळ एक विशिष्ट ठेव. आणि हिंदू धर्म म्हणजे शब्द रचनेचीच एक विशिष्ट ठेव. किंबहुना सर्व धर्म म्हणजेच शब्द रचनेची एक विशिष्ट ठेव. पण सत्य नेहमी शब्दाच्या पलीकडे असते. शब्द म्हणजे वस्तू नव्हे, आणि जे अशा प्रकारे शब्दाच्या पलीकडे असते ते मात्र शब्दात कधीच सांगता येत नाही. मात्र याचा प्रत्यक्ष अनुभव आला की मनावर मात्र त्याचा एक स्फोटक परिणाम होतो. पण जेव्हा दुसरे काहीच नको असते तेव्हाच हा अनुभव मात्र त्वरित येतो. म्हणजे जेव्हा दुसरे काहीच नको असते तेव्हाच याचा अनुभव त्वरित येतो. असत्य मात्र कल्पना निर्मित असल्यामुळे इच्छा भीतीवर मनाला ते हिंद करत ठेवते. प्रश्न मग धर्माचा आपल्याला थोडाच उपयोग होत असेल नाही का?
महाराज म्हणाले धर्म म्हणजे काय? महाराज म्हणाले धर्म म्हणजे काय? आकाशातील केवळ ढग, आकाशातील केवळ ढग. पण मी मात्र खुद्द आकाशात राहतो. मी आकाश आहे, ढग नाही. मी आकाशात राहतो, ढगात नाही राहत. ढग म्हणजे स्मृतीतील व पुस्तकातील केवळ शब्दसंचय. ढग म्हणजे स्मृतीतील किंवा पुस्तकातील केवळ शब्दसंचय. शब्द गाळा सत्य उरेल. शब्द गाळा सत्य उरेल. जे अपरिवर्तनीय आहे ते मी आहे आणि त्यातच माझा वास आहे. त्या अवस्थेविरुद्ध गोष्टीचे सतत सामंजस्य आणि एकीकरण हे सतत होतच आहे. त्यामुळे समज व जीवन यात कधीही विरोध येत नाही. खुद्द ही अवस्था मनापलीकडील असते. त्यामुळे ती शिकण्याची जरुरी नाही. अडथळ्याला अडथळा म्हणून जाणणेच परिणामकारक असते. अडथळ्याला अडथळा जाणणे हे परिणामकारक असते. कारण वास्तविक पाहता मनच मनावर कार्य करीत आहे. सुरुवातीपासून तुम्ही जर सुरुवात करा, तुम्ही आहात या वस्तुस्थितीकडे लक्ष पुरवा. मी नव्हतो, मी नाही असे कुणीच कधीच म्हणू शकत नाही. मला आठवत नाही इतकेच तो म्हणू शकतो, पण मी नाही असे म्हणू शकत नाही. यावरून स्मृती किती बेभरवशाची आहे हे कळते. तुम्ही वैयक्तिकात गढून गेल्यामुळे आपण आहो याचा तुम्हाला विसर पडला आहे हे तुम्ही मान्य करा. असत्याला सत्य तुम्ही समजले हाच मुख्य अडथळा झाला. असत्याला असत्य असेच जाणा म्हणजे असत्याला त्याग हा म्हणजे असत्याचा त्याग हा आपोआपच होईल व सत्याचे वास्तव दर्शन होईल. सत्याचे वास्तव ज्ञान होईल. पण मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत शब्दांना काहीही महत्व नाही. पण मी निसर्गदत्त महाराज म्हणतात, पण मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत शब्दांना काहीच महत्व नाही आणि त्या शब्दांचे मला व्यसन पण नाही. माझ्याकरता फक्त वस्तुस्थितीलाच महत्व आहे. प्रश्न, शब्दाशिवाय धर्म असू शकत नाही. महाराज म्हणाले लिखित धर्म म्हणजे ते शब्दांचे ढीग आहेत. लिखित धर्म म्हणजे नुसते शब्दांचे ढीग आहेत. वाटलं तर शब्दांचे ढग म्हणा. धर्माचे सत्य दर्शन निशब्द आहे, मौन आहे, प्रत्यक्ष कृतीत आहे. आपण फक्त विचाराशी खेळतो आणि तेच आपल्याला आवडते. प्रश्न, विचार व्यक्त करण्यास शब्द तर लागतातच ना? विचार व्यक्त करण्यास शब्द तर लागतातच ना? महाराज यावर म्हणाले, केवळ आणि केवळ माहितीची देवघेव करण्यास शब्द उपयोगी आहेत. पण खरी देवघेव शाब्दिक नसते. हे पूर्ण लक्षात ठेवा. पण खरी देवघेव ही शाब्दिक नसते. शब्द मनात येतात, त्यांना मनाच्या पातळीवरच अर्थ असतो. शब्द मनात येतात, त्यांना मनाच्या पातळीवरच अर्थ असतो. भाकरी हा शब्द तुम्ही खाऊ शकत नाही. भाकरी हा शब्द तुम्ही खाऊ शकत नाही. शब्दाने पदार्थ सूचक कल्पनाच व्यक्त होते. प्रत्यक्ष खाण्याने शब्दाला मात्र खरा अर्थ प्राप्त होतो. शब्दांचा उपयोग हा नेहमीच मर्यादित असतो. पण शब्दांच्या उपयोगाला किंवा शब्दांच्या बडबडीला किंवा शब्दांच्या लिखाणाला मर्यादा घालता येत नाही आणि त्यामुळे सर्वनाश ओढवतो. उदात्त विचार हीन कृतींना सावरून धरतात. आम्ही ईश्वर, सत्य, प्रेम, आत्मबोध इत्यादी विषयी निरंतर बोलत राहतो, पण फक्त व्याख्यास निर्माण करतो, भाकर खात नाही. कृती व्यापक व रेखीव आणि सखोल बनवण्याऐवजी आम्ही आमच्या व्याख्याच रेखीव, व्यापक आणि सखोल बनवतो आणि यातच सर्व वेळ घालवतो व ज्याची व्याख्या आपल्याला करता येते ते आपण जाणतो अशी आपण स्वतःची व्यर्थ समजूत करून घेतो. म्हणजे आपण व्याख्येवरच राहतो, खऱ्या अर्थाकडे कधी जात नाही. पण स्वशब्दांनी जाणता येत नाही. स्व हा कुठल्याही शब्दांनी जाणता येत नाही. प्रश्न, शब्दांचा त्याग करणे तर फारच अवघड आहे.
निसर्गदत्त महाराज म्हणतात, ते सोपे की अवघड हा प्रश्न नाही. इथे कुठलाही पर्याय नाही. प्रयत्न करा किंवा नका करू हे तुमच्यावर अवलंबून आहे. एखाद्या वेळी तुम्हाला सर्व शब्दांचे योग्य शब्दज्ञान होईल. तुमच्या मुखातून शास्त्रे अवतरतील. चर्चा करण्यास, वादविवाद करण्यास तुमचा हात कोणी पकडू शकणार पण नाही. पण तरी पण एखाद्या वेळी तुम्ही एखाद्या जिवंत हाडामासाच्या गाठोड्यासारखे गप्प राहाल. एखाद्या कोपऱ्यात कुणाच्या नजरेत भरण्याचा तुम्ही साधा प्रयत्नही करणार नाही. केवळ नम्र आणि शूद्र पण तरीही प्रेमळ सहृदयतेने आणि सखोल ज्ञानाने तुम्ही आतल्या आत मात्र निरंतर उत्साही असाल. नमस्कार.